टार्गेट केलं जातं। आणखी एक महत्त्वाची बातमी, भारताच्या 3 राज्यांमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानकडून झालाय। जम्मू, राजस्थान आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ले झालेत। मात्र हे ड्रोन हल्ले, या तिन्ही राज्यांमध्ये ड्रोन हल्ले भारतानं हाणून पाडलेले आहेत, परतवून लावलेले आहेत। राजस्थानमध्ये बाड़मेर आणि श्रीगंगानगर या ठिकाणी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 4 ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। राजस्थानच्या जैसलमेर, फलौदी, उत्तरलाई, बाड़मेर या ठिकाणी ड्रोनने हल्ले झाले। राजस्थानमधल्या 4 शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे। पाकिस्तानचे हे सगळे ड्रोन हल्ले भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत। राजस्थानचा बाड़मेर आणि श्रीगंगानगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पोखरण आणि बाड़मेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र हे प्रयत्न हाणून पाडण्यात आलेले आहेत। तिकडे पोखरण आणि बाड़मेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। हे ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आलेत। अमृतसर एअरपोर्ट जवळील ड्रोन हल्ला भारतानं हाणून पाडलेला आहे। अमृतसरमध्ये स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू येत आहेत आणि तिकडचे ड्रोन सुद्धा नष्ट करण्यात आलेले आहेत। या स्फोटाच्या आवाजानंतर या ठिकाणी सायरन वाजण्यास सुरुवात झाली, मात्र अमृतसर एअरपोर्ट जवळ पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। एअरपोर्टचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। भारतानं हा ड्रोन पाडलेला आहे। अमृतसरमध्ये सध्या स्फोटांचे आवाज येत आहेत। स्फोटांच्या आवाजानंतर या ठिकाणी सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे। अमृतसरमध्ये सगळं ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तर राजस्थानच्या जैसलमेर, फलौदी, उत्तरलाई, बाड़मेर या ठिकाणी ड्रोनने हल्ले करण्यात आले। राजस्थानमधल्या 4 शहरांना आज लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला। पाकिस्तानचे ड्रोन भारतीय लष्करानं पूर्णपणे हाणून पाडलेले आहेत। त्यांचे नापाक इरादे नेस्तनाबूत केलेले आहेत। TV9 मराठी कोणती लाईव्ह दृश्य दाखवत नाहीये। पोखरण आणि बाड़मेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। राजस्थानच्या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। बाड़मेर आणि श्रीगंगानगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पोखरण आणि बाड़मेर या ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता, मात्र भारतानं तो हाणून पाडलेला आहे। आतापर्यंत पाकिस्तानने जम्मू, राजस्थान आणि पंजाब या 3 राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सीमेवर त्यांनी हे ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं तो परतवून लावलेला आहे। पाकिस्तानचे सगळे ड्रोन आता भारतानं पाडलेले आहेत। पाकिस्तानी चौक्यांना भारताने कशा पद्धतीने नेस्तनाबूत केलं त्याची सुद्धा संध्याकाळच्या वेळची दृश्य जी आहेत ती समोर आलेली आहेत। राजस्थानच्या जैसलमेर, फलौदी, उत्तरलाई, बाड़मेरमध्ये ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून करण्यात आले। राजस्थानमधल्या 4 शहरांना लक्ष्य करण्याचा पाकचा प्रयत्न, मात्र त्यांचे हे प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडण्यात आले। पठाणकोट एअरबेस जवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येत आहेत। पठाणकोट पाकिस्तानचे ड्रोन भारतीय लष्करानं हे पाडलेले आहेत। पठाणकोट एअरबेस पूर्णपणे सुरक्षित आहे अशी देखील माहिती मिळते। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान जे आहे ते झालेलं नाही। उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जातोय आणि त्याला सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। उरीमध्ये सामान्य नागरिकांवर पाकिस्तानकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न, भारताच्या विविध एअरबेसला टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हा पूर्णपणे फसलेला आहे। भारताच्या विविध एअरबेसला टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलेला आहे। पाकिस्ताननं